आज मी तुम्हाला रव्याची खीर बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा बारीक रवा घेतलेला आहे। कुकर बघा छोट्या आकाराचा मी गरम करत ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये आपण तूप काढून घेऊया। तूप बघा मी काढून घेतलेला आहे, गरम होऊन देऊया। त्यात टाकायचे बघा आपल्याला रवा आणि मीडियम गॅसवर आपल्याला ह्याला काय करायचे, गोल्डन कलरवर भाजून घ्यायचे। बारीक गॅसवर बघा असा कलर आलेला आहे। आता ह्याच्यामध्ये बदाम, काजू, पिस्ता असे तुकडे करून घेतलेले, जास्त मगज वगैरे पण आहे, मोठे मोठे तुकडे केलेले आहेत। तुमच्या आवडीप्रमाणे जे असेल ते टाकू शकता। आता हे मी कुकर मध्ये केलेलं आहे बरं का, टोपात वगैरे जरी केलं तरी चालेल। आणि हे मी बारीक गॅसवरच हे भाजून घेतलं होतं। ह्याच्यामध्ये ते जे चमचा तुम्हाला दाखवला का नाही, त्याच चमच्याने हे ओलं खोबरं बघा, वरची साल नाही काढलेली, वरची काळी पाट असते ना ती काढलेली नाहीये, नुसतं खिसून घेतलेलं आहे। आता ही पण ह्याच्यामध्ये काय करणार आहे, 1-2 मिनिटं मी परतून घेणार एकदम बारीक गॅसवर। जर तुम्हाला ओलं खोबरं जर नसेल टाकायचं ना, तर ह्याला सुक्क खोबरं जरी टाकलं तरी पण चालू शकते। त्याच्यामध्ये थोडेसे आपल्याला मनुके टाकायचे आहेत। खूप जणांचे असे कमेंट असतात बरं का, मनुक्यानं आमची खीर फाटते। माझ्या आतापर्यंत कधीच मी अशा पद्धतीने करते ना, तर कधीच फुटली गेलेली नाहीये। ह्याला चांगलं आपण भाजून घेऊया पहिलं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला दूध टाकायचे, तर मी दूध बघा ही गरम करून थोडंसं थंड झालं, जास्त पण नाही झालेलं, अर्धा लिटरपेक्षा जास्त आहे, मिक्स करून घेते। आणि जेव्हा आपण असं काय बनवतो, आता हे मी कुकरमध्ये बनवलेलं आहे, तर कुकर सुद्धा काय करायचं, थोड्याशा गरम पाण्यानं धुवून घ्यायचा, कारण कधी आपण भाजी वगैरे बनवलेली असते। आणि गरम गरम टाकलेलं आहे बघा आता हे दूध, जास्त गरम पण नाही आणि जास्त गार पण नाही, फक्त गरम करून साईडला ठेवलं होतं। गॅस आहे बारीकच। आता ह्याला आपण उकळून घेऊया। मस्त असं बघा उकळलं गेलेलं आहे, असं हलवून घ्यायचं चांगलं। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे गोडीप्रमाणे साखर, अर्धी वाटी घेतली होती, जसं गोड हवा आहे तसं टाकायचं। आता ह्याच्यामध्ये वेलची, जायफळ, असं मी थोडंसं एकदम जायफळचा तुकडा, जास्त नाहीये, कुटून घेतलेला आहे साखरेमध्ये। आता मस्तपैकी ह्याला उकळून घेऊया आपण। एवढी घट्ट झालेली आहे बघा, चांगली शिजवून घ्यायची, थोडीशी आटवायची, आटवली की नाही की छान चव येते। आता मी काय केलं होतं माहिती आहे का, पाण्यामध्ये मी केसर बघा भिजत घातलं होतं थोडंसं, दुधामध्ये जरी टाकून जरी भिजत घातलं तरी चालेल, जरी नसेल आपल्याकडे जरी नाही टाकलं तरी चालेल। आता त्याला काय करणार, एकदम बारीक गॅसवर 5 ते 7 मिनिट चांगलं उकळून घेणार आहे। बारीक गॅसवर बघा 5 ते 7 मिनिट मी ठेवलं होतं। मस्त अशी झालेली आहे, एवढी घट्ट होते। आणि थंड झाली का नाही की मग घट्ट होते, पण जास्त घट्ट होणार नाही। आता ही जर पातळ पाहिजे असले तर मग ह्याच्यामध्ये अजून थोडंसं 1 कपभर दूध जरी तुम्ही टाकलं तरी चालू शकते। रवा बघा आपला एकदम बारीक घेतला होता, तर फुगून असा झालेला आहे। आणि खीर बघा, त्यात मी मनुके पण टाकलेले आहेत। मनुके काय काय जसे आंबट असतात का नाही, की मग ती खीर फुटते। अशा पद्धतीत बघा आता मी करून दाखवले समोर, फुटत नाही काय नाही, खूप चविष्ट लागते बरं का। तुम्ही कशी बनवता ती पण मला सांगा। ह्या रव्याच्या खिरीची तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीने। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।